उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत। आज सकाळपासूनच विविध विकास कामांची पाहणी करण्यास अजित पवार यांनी सुरुवात केलेली आहे। लोकसभा निवडणूक झाल्यानंतर आज पहिल्यांदाच हे पाहणी दौरा होत आहे। एकंदरीतच आज सकाळपासून बारामतीतील विविध विकास कामांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाहणी केलेली आहे। बारामती परिसरातील गरुडबाग येथील कॅनेल परिसरात सद्यस्थितीत अजित पवार पाहणी करत आहेत। त्यानंतर बारामती येथील विद्या प्रतिष्ठान येथे जनता दरबाराचा आयोजन करण्यात आलेला आहे। हा जनता दरबार निवडणुकीनंतर पहिल्यांदाच होणार आहे आणि स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार या जनता दरबारासाठी उपस्थिती लावणार आहेत। बारामती परिसरातील अनेक नागरिक आपल्या समस्या घेऊन या जनता दरबारासाठी अनेक दिवसांपासून येत असतात आणि आज देखील मोठ्या प्रमाणात नागरिक या जनता दरबारासाठी विद्या प्रतिष्ठान येथे उपस्थिती लावणार आहेत आणि स्वतः अजित पवार त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत। एकंदरीतच हा जनता दरबार विकास कामांची पाहणी झाल्यानंतर या जनता दरबाराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सद्यस्थितीत अजित पवार बारामती परिसरातील गरुडबाग येथे विकास कामांची पाहणी करीत आहेत आणि ही पाहणी सकाळपासूनच सुरू आहे आणि त्यानंतर विद्या प्रतिष्ठानमध्ये जनता दरबार होणार आहे आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थिती लावणार आहेत। कॅमेरा पर्सन तुषार ननवरेसह मी दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।